जागा म्हाडाची आहे. आता आम्ही याच्या पुढचा पत्रव्यवहार जो आहे तो म्हाडाशी करू. आमदार जितेंद्र आव्हाड साहेब असतील, माजी खासदार राजन विचारे असतील, हे एक संविधानिक पदावर होते. त्या दोघांच्या मदतीने आम्ही ती जी काही 4-5 गुंठ्याची जमीन आहे ती मिळवण्याचा प्रयत्न करू. आणि ज्या वेळेला स्वामी भक्त एकत्र जमतात त्यावेळेला मला असं वाटतं की कोणी चुकीचा निर्णय घेणार नाही. खरं तर त्या मठाचा त्रास कोणालाच नाही आहे. तो ना एक तर रस्त्याच्या मध्ये आहे ना किंवा आजूबाजूच्या परिसरात कोणाला त्याचा त्रास आहे. उलट त्या मठातून जर कोणाला काही मिळत असेल तर समाधानाने आनंदच मिळतो, आनंदच मिळतो. त्यामुळे माझा विनंती आहे प्रताप सरनाईकांनी हट्ट सोडा. कोणाला तरी तुमच्या कुठल्या तरी संस्थेला ती जागा बांधायची, मग ती महानगरपालिकेकडनं भाडे तत्वावर स्वतःच्या कुठल्या तरी माणसाच्या नावावर द्यायची आणि आयुष्यभर त्यावरनं पैसे कमवायचे. किती पैशाचं करणार काय आहात? अहो तुम्ही आता 1000 कोटी रुपये ऑफिशियली दाखवताय ना, त्याच्यानंतर अजून पैसे आले तर करणार काय? तो माझं मत आहे की त्या 4-5 गुंठामध्ये लाखो स्वामी भक्तांचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. तर तो तुम्ही प्रेमरूपी घ्यावा अशीच माझी प्रताप सरनाईकांना विनंती आहे.